आणि यानंतर बातमी नाशिकमधून आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नाशिक आणि नागपुरामध्ये आंदोलन केलं जात आहे। भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। बोंडे आणि संजय गायकवाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी होतीये। राहुल गांधींविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी नाशिक काँग्रेसने केली आहे। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। याचा आढावा घेतलाय शुभम बोडके यांनी। राहुल गांधी यांना जीवे नाशिक काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन केलं जातं। या ठिकाणी संजय गायकवाड असतील किंवा अनिल बोंडे असतील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नाशिक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। राहुल गांधी यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी केला जातोय आणि जोरदार घोषणाबाजी भाजपच्या ज्या नेत्यांच्या विरोधात केली जाते। आपल्यासोबत नाशिक काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय नेमकं आपण आंदोलन करताय? काँग्रेस पक्ष सहन करणार नाही, राहुल गांधींच्या कोणी केसाला हात लावू शकत नाही। परंतु आम्हाला भीती याची वाटते की हे भाजपचे नेते ज्या पद्धतीने रोज बेताल वक्तव्य करून राहुल गांधींच्या जीविताला हानी पोहोचवण्याचं काम करता आहे किंवा विशिष्ट लोकांना चिथावणी देण्याचं काम करताय जेणेकरून राहुल गांधींच्या जीविताला धोका होईल। या लोकांना ज्यांनी केलेलं आहे त्यांची कठोर चौकशी व्हायला पाहिजे। या त्यांच्या वक्तव्याच्या मागे कोण आहे याची चौकशी व्हायला पाहिजे। यांना तुरुंगात टाकलं पाहिजे, यांच्या खासदारकीचे राजीनामे घ्यायला पाहिजे आणि अशा लोकांना कडक शासन झालं पाहिजे, काँग्रेसची मागणी आहे। कॅमेरामॅन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।